नमस्ते सर्वांना। तर मी तन्वी माने तुमच्यासमोर घेऊन येत आहे सिंपल 4 टक्स ब्लाऊज कटिंग। तर मी या ब्लाऊजवर मापे टाकून घेत आहे। लेंथ 13 इंच, विड्थ आहे 9 इंच, तर बॅक नेक आहे 8 इंच आणि नेकची विड्थ आहे 2 इंच। तर मी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा पण 5.5 इंच घेतलेला आहे। तर करेक्ट मेजरमेंट घेऊन प्रॉपर कटिंग केला तर नक्की ब्लाऊज खूप छान होईल आणि त्याचप्रमाणे तुमची फिनिशिंग पण तेवढीच महत्त्वाची आहे। तर मी इथं बॅक साईड हा पार्ट बॅक साईडचा आहे, तर मी बॅक साईडची मापे घालून मुंड्याचा आणि गळ्याचा शेप देऊन घेते। तर शेप पण प्रॉपर राऊंड यायचा हे महत्त्वाचं आहे। तर मी इथं 1.5 इंच मार्क करून मुंड्याला पण शेप देऊन घेते। तर हे आता आपण कटिंग करूया। तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक पण करा। तसेच जे काही तुम्हाला याच्यामध्ये समजत नसेल तर मला कमेंट करूनही सांगा। तर मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे। इथं मी नेकचं पण कटिंग करून घेत आहे। तर ब्लाऊज कट करताना 10-20 मिनिट एक्स्ट्राची लागू दे, पण चेक करून करेक्ट मेजरमेंटनं ब्लाऊज कट करून घ्या, कारण कट करून झाल्यावर काही करू शकत नाही। तर मी इथं कट करून घेत आहे नेक। तर हा बॅक पार्ट मी फ्रंट पार्टला त्याच्यावरच ठेवून मी ह्याच्या साहाय्याने मापे टाकून घेते। तर मी मुंडा आहे तसा मार्क करून घेते। तर मुंडा मी इथं आत अर्धा इंच एवढं खोल कट करून घ्यायसाठी मार्क करून घेतलेला आहे। तर इथं मी क्रॉस पट्टीला माप घेत आहे। क्रॉस पट्टीला शेप देऊन घेतले। फ्रंट नेक पण करून घेत आहे। फ्रंट नेक आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचला मी मार्क करून घेत आहे। फ्रंट पार्ट तयार आहे, तर मी आता हे कटिंग करून घेत आहे। तर आता मी फ्रंट पार्ट पण कट करून घेतलेला आहे। तर आता मी इथं टक्स माप घालून घेत आहे। तर इथं मी स्लीव्ज कट करून घेत आहे। तर स्लीवची विड्थ ही छातीचा 4था भाग घेत आहे मी, म्हणजेच स्लीवची विड्थ 9 इंच घेत आहे। तर इथं मी सरळ रेष मारून घेते आधी। तर इथं मी स्लीवची लेंथ 5.5 इंच घेत आहे। तर इथं स्लीवची मापे टाकून मी स्लीव्ज कट करून घेतले आहे। तर माझ्या अशाच कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा। आणि तुम्हाला कोणत्या बाबतचे व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करूनही सांगा। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।